नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो तुम्ही सगळे बढिया असाल। लाडक्या बहिणीची KYC सुरू झालेली आहे, परंतु भरपूर लोकांना प्रॉब्लेम येत आहे। त्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। प्रश्न असे होते, KYC कोणी करायची, KYC झाली का नाही कशी पाहावी, पती वडील आधार नंबर होय नाही नक्की काय निवडायचे, संपूर्ण प्रश्नांचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। जे लाडकी बहीण आपल्या व्हिडिओवर नवीन असतील त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा, अशा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेट सोबत। तर आपण सर्वात पहिला प्रश्न इथे बघूया। सर्वात पहिला प्रश्न म्हणजे की जेव्हा आपण KYC फॉर्म तिथे नंबर टाकतो, तिथे असं एक ऑप्शन येते, अनेबल टू सेंड OTP। अनेबल टू सेंड OTP येण्याचं कारण म्हणजे 2 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी एका वेळेस व्हिजिट करतात, त्यामुळे ते जे वेबसाईट असते ते थोडी हँग होऊन जाते। त्या वेबसाईटवर मग ते OTPचं प्रॉब्लेम येते, OTPचं प्रॉब्लेम असते आणि ते OTP तुम्हाला सेंड होत नाही। त्यावर एक सोल्युशन म्हणजे तुम्ही रात्री 12च्या नंतर फॉर्म भरू शकता, KYC करू शकता, किंवा त्याचबरोबर सकाळी 5 ते 6च्या दरम्यान सुद्धा KYC करू शकता। तर तुम्हाला जो लोड तो कमी होते आणि तुम्हाला OTP येऊन जाणार, हा त्याचा सोल्युशन आहे। त्याचबरोबर आता दुसरा प्रश्न म्हणजे जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे येतील का। काही महिला अपात्र ठरले होते काही कारणासह। जर तुम्ही KYC कराल आणि तिथे तुम्ही पात्र ठराल तर तुम्हाला जून जुलै आणि ऑगस्टचा पैसा येणार आहे, असे आपले जे मंत्री आहेत अदिती तटकरे यांनी याची माहिती पहिलेच दिलेली होती। तर तुम्हाला जे जून जुलै ऑगस्टचे पैसे आले नाही ते तुम्हाला जून जुलै ऑगस्टचे पैसे तुमची KYC झाल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार। आता तिसरं क्वेश्चन म्हणजे असं होतं, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही, हा काय। तर तुम्हाला एक सांगून देतो, तुमच्या घरात एकतर 4 चाकी वाहन असेल, किंवा तुम्ही ITR रिटर्न भरत असाल ज्याला इन्कम टॅक्स म्हणतो, किंवा त्यापेक्षा लाभार्थी तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबातील असेल, तर तुम्ही ह्या योजनेच्या लाभापासून तुम्ही दूर झालेले आहात, तुम्ही अपात्र ठरलेले आहात। जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची 4 चाकी ITR भरत असाल किंवा एकापेक्षा जास्त तुम्ही एका कुटुंबातील लाभार्थी लाभ घेत असाल तर तुम्ही अपात्र ठरले आहात। त्यानंतर चौथा प्रश्न म्हणजे असा होता, KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडील पतींची माहिती द्या। आता प्रश्न असा आहे, ज्यांना वडील नाही, ज्यांना पती नाही, त्यांनी काय करायचं। तर यावर शासनाने काही असं इथे ऑप्शन दिलेलं नाही, त्यांना आपण क्वेश्चन विचारलेला आहे। जर यावर काही अशी अपडेट आली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगण्यात येणार आहे। तर यावर सध्या आता यावर ऑप्शन काही आहे नाही आता सध्या। त्याचबरोबर आता 5वा ऑप्शन, पती वडील नक्की आधार नंबर कोणाचा टाकायचे। आता यावर सोल्युशन, आता तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही तुमचं वडिलांचं नाव चेंज करून तुमच्या पतीचं नाव लिहिलं असेल, तर याचं सोल्युशन म्हणजे असं आहे की जो आधार कार्ड आहे तुमचा, आधार कार्डवर ज्यांचं नाव आहे, तुमचं पतीचं असेल किंवा तुमच्या वडिलांचं असेल, तुमच्या आधार कार्डवर ज्यांचं नाव आहे पती किंवा वडील, त्यांचे तुम्ही आधार नंबर टाकायचे। त्याचबरोबर आता एक प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजना जी आहे त्यामध्ये इथे येत होता की माझ्या कुटुंबातील निवृत्ती वेतन घेत नाही, यावर काय, होय करायचं किंवा नाही करायचं। तर याचा काही इफेक्ट पडणार काय, याच्यावर काय होणार। तर यावर तुम्ही होय किंवा नाही जर निवडलं असेल, KYC या पहिले पुढे केली असेल, तर यावर कोणताही इफेक्ट पडणार नाही, कारण शासनाने इथे क्लिअर काही केलेलं नाही की काय द्यायचं म्हणून। त्याचबरोबर आता नंतरचा प्रश्न म्हणजे की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व अविवाहित महिला हा लाभ घेत आहेत, हा असा प्रश्न होता। तर जास्तीत जास्त महिला जर एका कुटुंबातील असेल, जर तुम्ही एका कुटुंबातील जास्त महिला लाभ घेत असाल तर तुम्ही अपात्र ठराल। तुमच्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित पाहिजे, तेव्हाच हा लाभ तुम्हाला भेटेल आणि तिथे तुम्ही हो असं निवडू शकता। एक महिला असेल तर होय निवडायचं, तुम्ही त्यापेक्षा जास्त असाल तर तुम्ही अपात्र ठरू शकता, कारण तुमचे वडील आणि तुमच्या पतींचं इथे तुमचा आधार नंबर घेण्यात येत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सगळं क्लिअर होईल। तुमचं रेशन कार्ड आहे त्यामध्ये सगळी तुमची इन्फॉर्मेशन भेटणार, एका कुटुंबातील किती लोक आहेत।
त्याचबरोबर आता पुढचा प्रश्न म्हणजे की KYC ची मुदत कधीपर्यंत आहे, असा एक प्रश्न होता. त्याचबरोबर मी सांगून देतो की ही जे कालावधी राहणार आहे ते 2 महिन्याची राहणार आहे. 2 महिन्याची कालावधी त्यांनी दिलेली आहे. तुम्ही 2 महिन्यामध्ये तुम्ही KYC तुमची करू शकता. त्याचबरोबर आता एक प्रश्न असा होता, हा महत्वाचा प्रश्न, लाडकी बहीण योजना बंद करायची तर काय करायचं? तर याच्यासाठी सोल्युशन म्हणजे एक असं आहे, तुम्ही KYC करू नका. तुमची हे लाभ जो आहे तो आपोआप तुमचं जे आहे ती योजना ते आपोआप तुमची बंद होऊन जाणार, जर तुम्ही KYC केलं नाही तर. हाच एक सोल्युशन आहे. यानंतर कारण दुसरं कोणतंही सोल्युशन शासनाकडून त्यांनी दिलेलं नाही. हा एक सोल्युशन आहे. तुम्ही KYC करू नका. तुमची जी योजना आहे ते आपोआप बंद होऊन जाणार. अशा प्रकारची ही अपडेट होती. जर तुम्हाला कोणत्या प्रकारचे आणखी क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण त्यावर सुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देणार. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेट्स सोबत. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.